हाय फ्रेंड, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण वांग्याची सुक्की भाजी बनवणार आहोत। ही भाजी तुम्ही डब्याला देखील देऊ शकता। अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 6 ते 7 काळे वांगे घेतले आहेत। तर हे फ्रेश वांगे आहेत। तर आपण आता हे वांगे कट करून घेऊया। तर वांग्याच्या सुरुवातीला जे काटे असतात ते काढून घ्यायचे आहेत। तर काटे काढल्याच्या नंतर आपण त्याच्या मीडियम आकाराच्या फोडी कट करून घेऊया। तर शक्य होईल तितक्याला आपल्याला ह्या वांग्याच्या बारीक फोडी कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे वांगे लवकर शिजले जातील। तर फोडी कट करून घेतल्याच्या नंतर आपण आता हे पाण्यामध्ये टाकून घेऊया। तर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलंय। तर ह्या फोडी या पाण्यामध्ये टाकून घेऊया। तर याच पद्धतीने आपल्याला सर्व वांगे कट करून घ्यायचे आहे। तर इथे सर्व वांगे कट करून मी पाण्यामध्ये टाकून घेतले, जेणेकरून हे वांगे काळे पडणार नाही। तर फोडणीसाठी मी कढईत 2 ते 3 चमचे तेल गरम करत ठेवले आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त घेतलं तरी चालते। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया। त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपण बारीक ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। तर यामध्येच आपण 4 ते 5 कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊया। तर लसणाला आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तर इथे हा लसण मी तेलामध्ये छान परतून घेतलाय। तर लसणाचा कलर देखील हलकासा चेंज झाला आहे। तर यामध्येच आपल्याला आता बारीक कट केलेल्या वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। तर आपण ते फोडी तेलामध्ये एक अर्धा मिनिट परतून घेऊया। तर व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। 1 चमचा जिरे पावडर टाकाया। अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। अर्धा चमचा हळद टाकूया। आपण आता हे सर्व मसाले व्यवस्थित या वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे सर्व मसाले व्यवस्थित या वांग्यामध्ये मिक्स करून घेतले। तर यामध्ये आपण आता अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर या वांग्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकूनच शिजायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। तर पाणी टाकून एकदा मिक्स करून घेऊया। तर आपण आता ही भाजी 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर झाकण लावून शिजून घेऊया। तर इथे 2 मिनिटं झाले तर आपण आता झाकण उघडून पाहूया। पहा, मस्त आपली ही छान भाजी शिजली आहे। तर पहा, चेक करून पाहूया। तर वांग्याच्या फोडी छान शिजल्या आहेत। तर यामध्येच आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 3 मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया। आपण ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर कूट टाकल्याच्या नंतर आपण आता अर्धा मिनिट झाकण लावून वाफ काढून घेऊया, जेणेकरून या भाजलेल्या शेंगदाण्याची कुटाची चव या भाजीमध्ये उतरेल। तर अर्धा मिनिट झाल्याच्या नंतर झाकण उघडून पाहूया। तर पहा, मस्त आपली ही छान भाजी तयार झाली आहे। कलर पण खूप छान आला आहे। या पद्धतीने वांग्याची भाजी नक्की घरी ट्राय करून पहा। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा।